अर्धापुर के नगर सेवक और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गढ़ के अल्पसंख्यक विभाग के उपाध्यक्ष शेख जाकिर ने भोकर विधानसभा मतदार संघ से पार्टी को टिकट देने की मांग की है। शेख जाकिर के मुताबिक महाविकास आघाड़ी की जीत में अल्पसंख्यक और खुसूसन मुस्लिम समाज का अहम रोल रहा, इसीलिए विधानसभा में उम्मीदवारी देकर इनके साथ इंसाफ किया जाना चाहिए। अर्धापुर नगर पंचायत के नगर सेवक व राष्ट्रवादी शरद पवार गढ़ अल्पसंख्यक विभाग के उपाध्यक्ष शेख जाकिर ने भोकर विधानसभा मतदार संघ से उम्मीदवारी दिए जाने की मांग की है। शेख जाकिर के मुताबिक महाविकास आघाड़ी की जीत में अल्पसंख्यक और खुसूसन मुस्लिम समाज का अहम रोल रहा, इसीलिए मुस्लिम समाज को विधानसभा में नुमाइंदगी का मौका मिलना चाहिए। शेख जाकिर ने बताया कि अशोक चौहान के बीजेपी में जाने के बाद भोकर विधानसभा मतदार संघ में बीजेपी को 851 वोट मिलने की खबर प्रकाशित हुई, लेकिन इस बात को छुपाया गया कि अर्धापुर शहर में महाविकास आघाड़ी 3500 वोटों से आगे रही। अशोक चौहान के बीजेपी में जाने के बावजूद भी अर्धापुर में महाविकास आघाड़ी को लीड दिलाने में शेख जाकिर और इनकी टीम का अहम रोल रहा। शेख जाकिर ने बताया कि विधान परिषद में मुस्लिम नुमाइंदगी को खत्म कर दिया गया, जिसको लेकर मुस्लिम समाज में पहले ही नाराजगी है और इसे दूर करने के लिए महाविकास आघाड़ी को मुस्लिम समाज को विधानसभा में उम्मीदवारी देनी चाहिए और इन्हीं बुनियादों पर इन्होंने महाविकास आघाड़ी और शरद पवार गढ़ से उम्मीदवारी देने की मांग की। उम्मीदवारी न मिलने पर शेख जाकिर ने अपक्ष लड़ने का भी अज़्म जाहिर किया। लोकसभाचे पूर्ण महाराष्ट्रासह भारत देशामध्ये निवडणूक झाले, अत्यंत पद्धतशीर निवडणूक पार पडलेत। अल्पसंख्याक मतावर महाविकास आघाडीला भरपूर मत मिळालेली असून त्याच्यामध्ये भरपूर विजय झालेला आहे। आपण नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघ पाहता, ज्यामध्ये अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री यांचं बाल्ड किल्ला म्हणून भोकर विधानसभा हे ओळखले जाते। त्यामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब हे बीजेपीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या खंदेसमग्र त्यांच्यासोबत काम करणारे तळागाळातील अल्पसंख्याक बहु समाज हा त्यांच्यावर पुरेपूर नाराज झालेला आहे। त्यांनी नाराजगी आपली मतदान पेटीत त्यांना दाखवून दिलेली आहे। त्यांनी दाखवले की भोकर मतदारसंघामध्ये की भारतीय जनता पार्टीला हे 891 मताचे बहुमत मिळालेलं आहे। हे फक्त भोकरपुरतंच मर्यादित आहे। अर्धापूर शहराच्या मतदानाचा आकडा आपण दाखवण्यात आलेला नाही, कारण की अर्धापूर शहरामध्ये 3500ची लीड महाविकास आघाडीला प्राप्त झालेली। या सर्व प्रकरणामध्ये आपण पाहू शकता की अल्पसंख्याक किती लोक नाराज आहेत। परंतु मागच्या काळात विधान परिषदेचे इलेक्शन झालेत, त्यानंतर दर 5 वर्षाला वजाहत मिर्झा, बाबाजानी दुर्राणी, अजित पवार गट यांना MLC द्यायचे, पण यावेळेस त्यांना वगळण्यात आले। त्यामुळे मुस्लिम व अल्पसंख्याक मतदान फार त्यांच्यावर नाराज झालेला आहे। आमचं मायनॉरिटीचा असा प्रश्न आहे की आमचा कोणीतरी माणूस पाहिजे मतदारसंघात पाहिजे, आम्ही भक्कम मताने त्यांना निवडून देऊ, आम्ही त्यांच्या प्रत्येक जागी सोबत राहू। म्हणून माझी अशी इच्छा आहे, माझी मागणी आमच्या शरद पवार गटाला आहे की मला विधानसभा भोकर मतदारसंघातून तिकीट द्यावी, अशी आमच्या अल्पसंख्याकांसह माझ्या पक्षाच्या लोकांची मागणी आहे। त्याप्रमाणे मी साहेबांकडे प्रश्न मांडलेला आहे, मागणी केलेली आहे। आता पक्ष काय निर्णय घेतो याच्यावर निर्णय होईल। जर पक्षानं कोणत्या बाबतीत जर मला डावळलं तर आमची अपक्ष लढण्याची पूर्णपणे भोकर मतदारसंघ तयारी आहे।